आणि आपण चिठ्ठी पाडतोय. ही सेकंड क्वालिफायर सारखी मॅच आहे. पहिल्या चेंडूवरती बॅक टू द बॉलर फटका खेळलाय. सुमित भगतचा फॉर्म, ती सातत्यता त्याने मैदानावरती चालू ठेवली. स्ट्राईकला समोरचा बॉल लढवा बॅटनं ऑन साईडला खेळलाय. होय, अव्वल दर्जाची बॅटिंग करण्यासाठी मला का ओळखलं जातं, प्रत्येक वेळेला टीमनं माझा विचार का केला, तर सौरभ विचारे याच्या बॅटमधून चौकार. उडे मैदानावरती यावेळेला सौरभच्या बॅटमधून कव्हरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस्टर RTPL इथून मात्र तंबूमध्ये परतेल. 9 धावसंख्येवरती पहिला हादरा, फलंदाज बाद. लक्ष असेल की सुमितला लवकर बाद करावं, मात्र सुमित त्यातला खेळाडू नाहीये. त्याला जर संधी मिळाली ना तर त्या संधीचं तो सोनं करण्यासाठी ओळखला जातो. सन्मान्य प्रफुल्लजी भगत साहेब यांच्याकडे लगावलेले 500 रुपयांचं कॅश प्राइज इथून मात्र जमा केलं जाईल. आपण पहिल्यांदा मैदानाच्या आतमध्ये त्यावेळेला काय घडलंय, कॅचचं अपील जरूर झालं, पंचांनी सुद्धा हे अपील उचलून धरलंय आणि फलंदाज राणा मोरे बॅक टू दी पॅव्हलियन. वेळचा फटका पुन्हा एकदा फसलाय. लगातारच्या दुसऱ्या चेंडूवरती दुसरा फलंदाज बाद. स्वराज देवळे आला काय, स्वराज देवळे गेला काय समजलं सुद्धा नाही. मोठा फटका खेळलाय, फटका फसलाय, चेंडू हवेत. पुन्हा एकदा निशी कर्णीकर चेंडू खाली. ओव्हर हॅट्रिक साध्य केली. आणखीन एका फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला. यावेळेला मात्र करंटच्या बॅटमधून गॅपमधून फटका खेळलाय, स्लाइस केलं, कव्हरच्या डोक्यावरून मिळालाय चौकार. हल्ला बोल करायला सुरुवात केली आहे. यावेळेला लॉंग ऑफच्या डोक्यावरून पराग शेळके स्टँडला सलामी षटकार. इथून मात्र सुमित सांगतोय जो होगा वो देखा जाएगा. पुढचं षटक पुढे राहू देत. इथून मात्र 4 षटकांची सांगता झाली. 40 धावा धावफलकावरती लागल्यात. सन्मान्य प्रफुल्लजी भगत यांच्या खात्यातून पुन्हा एकदा 500 रुपयांचं कॅश प्राइज. ऑनसाइडच्या दिशेने फटका खेळला. अलॉंग विथ द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करेल. सुमित भगतने सांगितलं खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. चेंडू सीमारेषा पार, चौकार. तुमचा संघ पार करेल. पारितोषिक या ठिकाणी आपण पाहतोय. मोठा फटका आलाय सुमित भगतच्या बॅटमधून. पुन्हा एकदा आकर्षक फटका. सांघिक धावसंख्येला आता मात्र देणगी प्राप्त मिळाली आहे. आणि प्रत्येक कॉमेंटेटर्सला आपण पाहतो MD ग्रुपची जर्सी त्यांनी परिधान केलेली आहे. सज्ज होईल. यावेळेला मात्र जागा बनवली. या चेंडूला त्याची जागा दाखवली. सन्मान्य प्रफुल्लजी भगत यांच्याकडनं लगावलेला 500 रुपयांचा कॅश प्राइज लागू होईल. हा ट्रॅकर बॉल फटका फसला. मिस स्ट्रोक आहे. सरळ क्षेत्ररक्षकाला शोधून काढले. एक मोठी विकेट, एक मोठा धक्का. प्रसाद बामुगडे मैदानाच्या बाहेर. वेल जज एक सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये. सौरभ विचारे बॉलच्या खाली त्यांना पाहायला मिळतील. दुसरा धक्का तुषार कांबळे बाद. यावेळीचा फटका निशी कर्णेकरनं आल्याला उडवला. ओहो, तिकडे फिल्डिंग अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न सौरभ विचारेनं केला. तो बॉल त्यांच्या आवाक्याच्या बाहेर राहिला. निशी आला, बॉल मैदानाच्या बाहेर गेला. चांगली गोलंदाजी करतोय. त्यात इथून मात्र फटका फसलाय. चेंडू बराच कालावधी हवेत. यावेळेला मात्र कॅच पकडली. मॅच मध्ये कमबॅक केलं जाईल.
सरपंच सविता गोरख कडवे मिळकतकार संघ 2 षटकांची सांगता 15 धावा 3 फलंदाज बाद. पार करत असताना मोठी फटकेबाजी करावी लागेल. आहा इथून काय घडलंय. बॅटची एज लागली आहे. पंचांच्या निर्णयाची वाट नाही पाहिली गेली. सचिन माळीला इथून आपली विकेट गमवावी लागेल. स्वराज देवळेचं करूयात कौतुक. समोरचा बॉल मोठा स्ट्रोक खेळलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये साधा सोपा आणि अगदी सरळ झेल टिपला गेलाय. नवीन बॅटर यश पाटील मैदानाच्या आत आले आणि यश पाटील मैदानाच्या बाहेर सुद्धा गेले. 5वा धक्का. नवेदित खेळाडूंना आपली चोख कामगिरी पार पाडायला सन्मान्य महेंद्रशिवजी दळवी यांनी एक संधी उपलब्ध करून दिली आहे. अनुभवी खेळाडूंना त्यांचा दर्जा दाखवायचा. नवेदित खेळाडूंनी चांगली कामगिरी करायची आणि त्यासाठीची ही क्रिकेटची स्पर्धा मैदानाच्या आत आपण अनुभवतोय. यस, धाटाव गावचा फिरकीचा वारसा जपणारा खेळाडू साहिल जाधव. पहिलाच बॉलवरती आक्रमण केलंय. साहिलचं स्वागत केलं. आपल्या अनोख्या स्वॅग मध्ये प्रसादच्या बॅटमधून आला. महत्वाच्या क्षणी खणखणीत षटकार. कातारचा दुसरा धमाका. यस, या मॅचला ऑन करणारा ऑन साइडला प्रसादचा वार. षटकार. मोठा फटका खेळला पण तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. प्रयत्न करतील सौरभ विचारे. प्रयत्न पुरे राहिलेत. या मॅच मध्ये अजून एक ट्विस्ट. अजून एक चौकार. धोक्याची घंटा निर्माण केली आहे. होय, प्रसाद त्याच्या बॅटमधून A1 क्वालिटीचा दमदार आमदार षटकार. साहिल जाधववर दबाव प्रस्थापित केलं. यावेळेला मात्र कमालीची फटकेबाजी. धागा खोल दिया. मॅच क्लिअर करून टाकली. येणारे 6 बॉल्स आणि विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. षटकार. क्रिकेट राजकारण आणि सरडा कधी रंग बदलेल याचा काही नेम नाहीये. रंग बदललाय या मॅच मध्ये कारण आणखीन एका फलंदाजाला व्हावं लागेल बाद. इथून मात्र समीकरण बदलेल कारण येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी अजूनही